आज भगवान बिरसा मुंडा यांची आज जयंती आहे। मी भगवान बिरसा मुंडा समोर या ठिकाणी नतमस्तक होतो। माझ्यातर्फे त्यांना विनम्र असं मानवंदना करतो आणि आपल्या सर्वांना मी घोषणा द्यायला लावणार आहो। या सगळ्या जणांनी काय केलं, बिमारी समजली पण कोणी गोळ्या दिल्या, कोणी इंजेक्शन दिलं, आपण डायरेक्ट ऑपरेशनवाले हो। ऑपरेशन केल्याशिवाय बिमारी जाणार नाही। त्यासाठी मी घोषणा देतो, आपण घोषणा द्या, त्याचं विश्लेषण मी नंतर करतो। पत्रकार साहेब, भारत माता की, भारत माता की। आपण प्रभू श्रीरामाला मानतो ना, जय श्रीराम, जय श्रीराम। याचं विश्लेषण थोड्या वेळाने करतो। आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, विविध घटक पक्षाचे उमेदवार, सन्माननीय माजी आमदार प्रद्युतजी नाईक साहेब, या व्यासपीठावर उपस्थित महाविकास आघाडी घटक पक्षाचे सर्वच पक्षाचे पदाधिकारी, ज्यामध्ये माझ्या पक्षाचे पदाधिकाऱ्याचं नाव घ्यायला लागते त्याच्याच भरोश्यावर मी आहो, माननीय अनिलजी रुनवाल, मारुती दिवसे, उमेश जाधव, काँग्रेसचे भी आमचे मेहुणे निरंजनजी केशवे, सूर्यकांतजी रेड्डी आणि राष्ट्रवादीचे दोन्ही अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने, मोठ्या अपेक्षेने या ठिकाणी महाविकास आघाडीवर प्रेम करण्यासाठी जमलेल्या सर्व मतदार बांधवांसमोर मी या ठिकाणी नतमस्तक होतो। बांधवांनो, उद्याच्या 20 तारखेला आम्हाला मतदान करायचं आहे। गेल्या 5 वर्षामध्ये जे भोग आपण या ठिकाणी भोगलेत ते भोग या ठिकाणचे दूर करायचे आहे। नाईक साहेबांचा विजय हा काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। मागच्या वेळेस नाईक साहेब पडले त्यावेळेस मी त्या भीमासंघ होतो। 10-20 हजाराची ताकद आहे आपली, बहुजनाचा अल्पसंख्याक माणूस हो। त्याचा प्रचार केला की त्याने खुश होते, तुमचा केला की तूच खुश होता, मोह आले की तडी देता। असं करू नका। मागील 5 वर्ष बांधवांनो, आमच्यामुळे या ठिकाणचा भारतीय जनता पार्टीचा शिवसंग्राम नावाला होतं तो उमेदवार या ठिकाणी आम्ही मोठ्या अपेक्षेने या ठिकाणी निवडून दिला। आपल्याला वाटलं होतं 15 वर्ष कापूस झाला, आता जरासं सोयाबीन टाकू म्हणून 5 वर्ष सोयाबीन टाकलं। नाईक साहेब, जमीन लई तपली, आता आपला कापूस जोरात या ठिकाणी निघणार आहे, यात माझ्या मनामध्ये कुठे शंका नाही। लोकप्रतिनिधी कसा असावा बांधवांनो, आम्ही या ठिकाणी त्यांना जीवाचं रान करून निवडून दिलं। तुमचं आमचं असतेच काय हो, काय त्यानं निवडून आला तर 4 पाल्या ज्वारी टाकणार नाही आणि नाईक साहेब आले तरी 4 पाल्या ज्वारी टाकणार नाही, परंतु असते काय, सुखदुःखाचा विषय बांधवांनो तुमचा आमचा। जेव्हा जेव्हा आपण या ठिकाणी आपल्यावर संकट येते तेव्हा आपण लोकप्रतिनिधीकडे जातो, त्यांचं कामच असते ते। परंतु या ठिकाणच्या भीमराव केरामांचं कार्यालय हे पोलीस स्टेशन सारखं चाललं, तुम्हाला अनुभव आला असेल। त्याच्या कार्यालयामध्ये गेल्यावर तर ते पहिल्यांदा जातच पाय। हे मग नारायण काका तर गेला ना, हे पी होय म्हणे, पी म्हणजे प्रधान। गोंड समाजाचा गेला त्याला म्हणे ते जीव आहे म्हणे, आन समाजाचा गेला त्याला ते ये होय म्हणे, आणि तुम्ही गेले की तिरप्यानात राहणार पाय। म्हणून तुम्हाला सांगतो, लोकप्रतिनिधी हा बांधवांनो कोण्या जाती धर्माचा नसतो, तो सर्वांचा असतो। परंतु यांनी ज्या पद्धतीने पोलीस स्टेशन चालवलं त्याचा बदला घेण्याची वेळ या ठिकाणी बांधवांनो उद्याच्या 20 तारखेला आम्हाला आलेली आहे। अनेक या ठिकाणचे प्रश्न होते। या ठिकाणी मटका जुगार चालत होता। कोरोनाच्या काळामध्ये यानं बिमार पडला होता, बिमार पडल्यानंतर यानं नागपूरला भरती होता, मटका जोरात चालू होता, तेजात चालू होता, आणि यानं जेव्हा घरी आला याचे हप्ते बंद झाले होते
याने त्याचे 2-4 चेले चपाटे बोलवले प्रमोद पोहरकरजी, आणि तुम्ही बातम्या लावल्या मटका जुगार तालुक्यात चालूच देणार नाही भीमराव केराम. जे गेले मग पोलीसवाले याच्या घरी, अरे साहब ऐसा क्यों कर रहे, आणि मटकेवाल्याला तर सांगाच लागत नाही. 5-5 लाख रुपयाचा या ठिकाणचा हप्ता यांनी परत चालू केला, आणि या तालुक्याला खिळखिळ करण्याचं पाप जर कोणी केलं असेल, गोरगरीब जनतेला लुटण्याचं काम जर कोणी केलं असेल, गोरगरीब जनतेला बर्बाद करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या भीमराव केरामाने केलं. मग अशा लोकांना आपण निवडून देणार का बांधवांनो? याचा तुम्ही आम्ही या ठिकाणी विचार केला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी आता बापू तुला मी सांगितलं, या ठिकाणी आन समाजाचे किती लोक आले जरा हात वर करा बरं. आले ना? हां. मी या ठिकाणच्या खुपशेंना, बुरकुलेंना, बुलबुलेंना, आमलेंना, ढिशेंना, सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो बाबांनो की तुम्ही आदिवासी आहात, परंतु भीमराव केरामचं म्हणणं आहे की तुम्ही आदिवासीच नाही. याचा पुरावा मी तुम्हाला या ठिकाणी वाजवून दाखवणार आहोत. पत्रकार साहेब, वाजवून तो पुरावा तुम्ही या ठिकाणी घ्या, आणि उद्याला या भीमराव केरामाला विचारा की आम्ही आदिवासी का नाही. त्याची क्लिप मी तुमच्या समोर वाजवून दाखवतो. आता शांततेने ऐका, कोणी कोणी रेकॉर्ड आहे करा, प्रत्येक गोष्टीचा आपला जो पुरावा राहते. होता सुरुवातीपासून. त्याच्यामध्ये आता खरं म्हणजे आता आपण चार्जेस लावू नये, तो पण आदिवासीच आहे नाही असं नाही, परंतु त्याचं जे याचं जसं आहे ना तशाच पद्धतीत त्याचं सुद्धा काम होतं. दुसरी गोष्ट त्यानं तो ट्रायबलचा कमिशनर म्हणून जेव्हा नाशिकला जॉईन झाला, आपल्या सगळ्या डिपार्टमेंटची त्याच्यानं वाट लावून टाकली ना. सर्व वाट लावली साहेब त्याने, खूप वाट लावली. कसं आहे आता ते कसं झालंय की आता आपलाच माणूस असल्यामुळं बाहेरचे लोक गप बसून बसलेत, म्हणून त्याचं माझं कधी सुरुवातीपासूनच जमलं नाही ना. आणि म्हणून त्याने मला दुनियाभरचा त्रास दिलाय ना इकडे माझ्या मतदारसंघात. येस सर, येस सर. मतदारसंघात कसं आहे की म्हणजे ठीक आहे, पर्सेंटेज मध्ये थोडे बहुत आहेत ते लोक, नाही असं नाही सर. आता बोलू नाही, पण ते जातीचं कार्ड खूप खेळतात सर ते. नाही असू द्या ना, जातीचं कार्ड जर केलं तर मला आता कसं आहे, अगदी रेकॉर्ड म्हणजे आपल्याला तुम्ही माझे असल्यामुळे मला काय भिण्यासारखं काही कारणच नाही. मला सांगा, तसं जर म्हटलं तर ते कुठल्या याच्यामध्ये बसतात, हो आपल्या याच्यात बसतात का? त्याला कुठल्या नॉर्म्स मध्ये बसतात मला सांगा बरं. ते सर त्यांना आता कुठली बस झालं. खूप मोठी क्लिप आहे. आंध आदिवासी बापू कोण्या नॉर्म्स मध्ये बसते म्हणते, कोण म्हणते? भीमराव म्हणते. भीमराव म्हणते आंध आदिवासी कुटुंब बसते म्हणून. म्हणजे आज आंध आदिवासींना सुद्धा जर विजय झाला भीमरावांचा तर काढून फेकण्याचं पाप भीमराव केल्याशिवाय राहणार नाही. बांधवांना मी तुम्हाला सांगतो, हल्ली जातीय वातावरण एवढं वाढलेलं आहे की कोणी कोणाच्या जातीमध्ये येऊ द्यायला लागलेलं नाही आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आंध आदिवासीवर या ठिकाणी अन्याय होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही. म्हणून उद्या जर भीमराव आला तर या भीमरावला विचारा, भीमराव तू का म्हणला आम्ही कोणाच निकषात बसत नाही म्हणून? अरे आम्ही आदिवासी हो ना, आमच्या निकषात तू बसला म्हणून तर आमदार झाला रे बापू. हा सवाल उद्या तुम्ही या ठिकाणी विचारा. जर कोणाला पुरावा लागला तर ज्योतिबा खराटेकडे आहे. पत्रकार बांधवांनो, अनेक पुरावे आहेत माझ्याकडे याचे, परंतु जास्त पुरावे बोलणार नाही. आपण एक कंटाळलेले या ठिकाणी असाल. मी काय अनेक जण बोलत नाही, कोणाला वाटते ईडी CBI आपल्या मागं लागल. आपण न भिणारे माणसं आहो. आपण जेलमध्ये जाऊन आलेलो आहोत. जेलमध्ये किती जण गेलेत रे? तुम्ही आमचे खरे साक्षीदार. आपण जेलमध्ये जाऊन आले. आपण कधी कशाला घाबरणारी माणसं नाहीत. अनेक गोष्टी आहेत. आता मी तुम्हाला सांगतो, मी जय श्रीरामची घोषणा काऊन दिली सांगतो. आता भारतीय जनता पार्टी वाल्यांनो, किनवट माहूर तालुक्याच्या RSS वाल्यांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या वेळेस शंकरशहा रघुनाथ शहा व्यासपीठासमोर रावणाचं दहन होत होतं तेव्हा हा भीमराव केराम तिथं आला. तिथं येऊन तो तुम्हाला RSS वाल्या आणि भाजपवाल्याला म्हणला की तुम्ही जर रावणाचं दहन केलं तर मी प्रभू श्रीरामाचं दहन करतो. अरे प्रभू श्रीरामाचं दहन करणाऱ्याला पोरे साहेब तुम्ही उमेदवारी देता?
मी आजही सांगतो, आणखीन वेळ गेली नाही, आणखीन 1-2 सभा होते. नाईक साहेब जरा मला एक परवानगी द्या. उद्याच्या सभेमध्ये होणाऱ्या, उद्या परवा होणाऱ्या सभेमध्ये भीमराव केरामाला तुम्ही फक्त एवढाच म्हणाला, मी जसा म्हणलो जय श्रीराम तसा म्हणते का पा, म्हणला तर मग एक मत मी त्याला देतो. नाईक साहेब म्हणते का पहा तुम्ही. मग तुमचा कुठला हिंदुत्ववाद आला? हा हिंदुत्ववाद कुठला आला? कशाचं हिंदुत्व आलं तुमचं? हिंदुत्व 3 प्रकारचं आहे पोरेजी, 3 प्रकारचं हिंदुत्व. एक ओरिजिनल हिंदू, तुमचा सावकार. कोणता सावकार? सावकार हा ओरिजिनल हिंदू. त्याला हिंदू म्हणजे हिंदूच होतं, दुसरं काहीच जमत नव्हतं. जमत होतं का? नव्हतं. तुमच्याच भाजपवाल्यानं त्याचं हाटलं पडूनच टाकलं. हा झाला ओरिजिनल हिंदू. दुसरा हिंदू सेक्युलर हिंदू. सेक्युलर म्हणजे हिंदू म्हणजे मी ज्योतिबा खराटे, मला सगळेच चालते, दलित चालते, मुसलमान चालते, 18 पगड जातीचा बहुजनाचा माणूस. त्याच्यात नाईक साहेब बी आले, हे बी सेक्युलरच हिंदू आहे. कारण हिंदू आहेच ना, हे बी रामाची पूजा करतोच ना आपण, बराबर आहे. आणि तिसरा हिंदू आहे पोहरेजी डुप्लिकेट हिंदू. अरे तुम्ही डुप्लिकेट हिंदूला हिंदुत्वावर मतदान मागता? तुम्ही जर खरे हिंदू असाल, सेक्युलर हिंदूला तरी मतदान करा ना कमीत कमी. हे माझं तुम्हाला या ठिकाणचं बांधवानं आव्हान आहे. अनेक जण पोस्ट टाकतात, हिंदुत्व हिंदुत्व हिंदुत्व. उस्मान साहब आपको कितने काम आ दिए जी उन्हें? ये देखो दोस्त है हमारे, बहुत अच्छी बात है, घबराओ मत. तुमको लग रहा उन्हें भीमराव हाउस चुन के आया तो मेरे काम आ जाएगा, नहीं जाता. नाइक साहब का चुनाव चुन के आने वाले, सवाल मत करो. कितने काम आ दिया जी. आता काहून हिंदुत्व नाही आलं भीमराव? आमच्या मित्र उस्मान शेठला 800 कोटीच्या वरे कामं दिले, तेव्हा तो हिंदूचं कुठे गेलं रे? मग तेव्हा काहून तुला हिंदू दिसला नाही रे भीमराव? हे डुप्लिकेट पण आहे. आणि मी सावरकर म्हणून मागं टोप्या घालून काढल्या. पोहरेजी मी सावरकर, मी सावरकराचे कोणते गुन्हे आहेत तुझ्यामध्ये? हां कोणते गुन्हे आहे? आणि काल तर अलगच बोललं बोधडीला. काय म्हणे रे? तुमचे काय मुके घ्यायला येऊ का म्हणे? बरं बरं एक सांगा, मुके सगळेच घेतात, फक्त अंधारात असते. मुका घ्यायला तोंड तरी चांगलं पाहिजे ना रे. अरे भीमराव तू तोंड पाय रे, तुला कोण मुक्का देईल रे? तुला मुक्का नाही, तुला बुक्का देणार आहे 20 तारखेला बुक्का. कोले साहेब आलेले आहे, ते आले की मी बंद करतो. बांधवांनो, तुम्ही आम्ही आता आमचे दादासाहेब बी खूप बोलले. तुम्ही आम्ही बहुजन लोक आहोत, आणि बहुजन लोक जर प्रवाहामध्ये कशामध्ये आले असेल, आरक्षणामधून कशामध्ये आले असेल, तर याला सगळ्यात महत्त्वाची जर कुठली गोष्ट असेल बांधवांनो, तर ते शिक्षण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1946 साली पीपल एज्युकेशन शिक्षण संस्था स्थापन केली, पीपल्स एज्युकेशन संस्था. आणि त्याला माहीत होतं की माझ्या बहुजनाची लेकरं जोपर्यंत शाळेत जाणार नाही तोपर्यंत हे प्रवाहामध्ये येणार नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, महात्मा ज्योतिराव फुल्यांनी, माता सावित्री फुल्यांनी शाळेची दारं, शिक्षणाची दारं बांधवांनो खुली केलीत. आणि तुमच्या आमच्या बहुजनांच्या लेकराला या ठिकाणी शाळेमध्ये पाठवण्याचं माता सावित्रीनं स्वतः शिक्षिका होऊन शिकविण्याचं काम या ठिकाणी केलं. कपटी लोकांना त्याला शेण मारण्याचं काम केलं, पण माता सावित्री महात्मा फुले कधी बांधवांनो हटले नाही. अनेक गीतं निघतात, सावित्री जर नसती तर शिक्षण झालं नसतं म्हणून अनेक आहेत बांधवांनो. आज ह्या महिला इथं ज्या बसल्यात, त्या महिला पण या ठिकाणी बसल्या नसत्या. महिलांना सन्मान या ठिकाणी दिला असेल माता सावित्री, माता जिजाऊ, माता रमाई यांनी दिलेला आहे बांधवांनो. आणि म्हणून पण हे भारतीय जनता पार्टीचे चंद्रकांत पाटील मागं काय म्हणत हो, काय म्हणत? हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे महात्मा फुले, हे सावित्रीबाई फुले हे भीक मागत होते म्हणे, भीक. मग अशा माणसाला तुम्ही मतदान करणार का भारतीय जनता पार्टीच्या? हा माझा तुम्हाला या ठिकाणी बांधवांनो प्रश्न आहे. बघा शिक्षणाची परिस्थिती बिकट होत चाललेली आहे. आता यांनी शेखने सांगितलं शाळा बंद होत चाललेल्या आहे. जेव्हा बहुजनाची लेकरं शिकू लागली तेव्हा भाजपवाले शाळा विकू लागली.
अरे भीमराव, कोण्या 5 वर्षामध्ये अधिवेशनामध्ये तुला प्रश्न विचारला का? किनवट आणि माहूर तालुक्यामध्ये 550 शिक्षकाचे पद रिक्त आहे. 550 शिक्षक कधी विचारलं? माझा आदिवासीचा माणूस, माझा दलिताचा माणूस, माझा बहुजनाचा माणूस, माझे लेकरं शिकतील कसे, हा प्रश्न कधी तुला 5 वर्षात विचारला का? तुनं प्रश्न एकच विचारला, साहेब मला शिशी रस्ता द्या, शिशी रस्ता. मला चिठ्ठी आलेली आहे, पण मी थांबतो, 1-2च मिनिटात थांबतो. मी जास्त अरे नाही नाही, कोले साहब आए वाले भाई, आले सर, आले आए वाले, कोले साहब आए वाले. मैं ज़्यादा बोलता नहीं. मैं कहाँ आ गया था? रोड, सीसी रोड, सीसी रोड. याला कसे सीसी रोड केलं सांगू तुम्हाला मी. याला सांगते 37,000 कोटीचा निधी आणला. किनवट ते गोकुंदा 50 लाख रुपये सीसी रस्त्यावर नाली बांधकाम. उदाहरण आहे माझं. गोकुंदा ते किनवट 50 लाख रुपये सीसी रोड रस्ता बांधकाम. एक केले, एक उचललेत. एक केले, एक उचलले. कुठून पैसा आला एवढा? मालमत्ता जर सांगतो म्हणसाल ना तर हैराण होसालो, हैराण. यायला तुम्हाला सांगतो 15 वर्षात जमलं नाही, त्यानं 15 महिन्यातच कार्यक्रम केला. तेव्हा मी आता जास्त काही बोलत नाही आपल्याला हे असलेल्यामुळे. मी एक गांधीनगरचा मुद्दा सांगतो साहेब, सांगू का? आप बोलो, बोलते बोलते साहब मेरे को क्या तुम्हारे रास्ते बोल रहा हूँ मैं. भीमराव के खिलाफ में, भाजपा के खिलाफ ज़्यादा कोई बोलते नहीं, वो ईडी आ जाती है बोल के. मेरे घर को आ जाएंगे, मैं फिक्र मत करो. काय होती गांधीनगर हाल? गांधीनगर काय होतो बिचारे. अरे गोरगरिबाचे लेकरं होते, झोपड्या बांधून राहत होते त्या ठिकाणी. कोणतं नगर केलं तिकडं? आमच्या अनिल श्रीमनवारचं गोविंदनगर. गोविंदनगर प्लॉटिंग केले, गोविंदराज सिटी. हे गोरगरिबाचे घर जून महिन्यामध्ये काढले हो. एखादं झाड जर बांधवांनो तोडलं आणि जर त्याच्यावर जर खोपे असले, खोपे, तर त्याचे चिमणे पाखरानं चिवचिव 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 करत फिरतात हो, चिवचिव चिवचिव करत. पावसाळ्याच्या तोंडावर या भीमरावनं त्याचं घर उद्ध्वस्त करून टाकलं आणि तिकडं गोविंदराज सिटी आमच्या श्रीमनवार साहेबांची केली, दोघाच्या पार्टनरमध्ये. आणि लाखो रुपये, कोटी रुपयाची माया जमवण्याचं काम केलं. भीमराव, हे पाप तुला भोगावं लागणार आहे. या लोकांचा तळतळाट तुला या ठिकाणी लागणार आहे. तुम्ही भारतीय जनता पार्टीवाले प्रभू श्रीरामाला म्हणताना थांब, मी श्रीरामालाच बोलवतो आता. हे राम तू छुपा कहा? प्रभू श्रीरामा तू कुठं लपलास रे बाबा? हे राम तू छुपा कहा? अंधेर किनवट में मचा, गांधी नगर की कैसी कर दिए दुर्दशा.